गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की जर मनुष्यानं आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्थिरता साधायची असेल, तुमच्या जीवनामध्ये आहे ना एकजूटपणा निर्माण करायचा असेल, तर एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये अंगी करायला हवी। ती म्हणजे कोणती बरं? हा चांगुलपणा आहे ना। चांगुलपणा आणि संसार दोन्ही एकत्र ठेवून जगायला शिका। म्हणजे काय बरं? म्हणजे संसार आहे ना आणि भक्ती आहे आणि चांगुलपणा आहे, एक रेषेखाली यायला हवी। नाहीतर मनुष्य करतो काय बरं? संसारापायी दुःखी होतो। संसाराच्या मागे लागून भक्ती मार्ग त्याच्या मागे लागून जातो। म्हणजे याचा अर्थ काय होतो बरं? जेव्हा भक्ती मार्ग मागे राहतो ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष आणि समाधान मनाचेची। म्हणजे काय बरं? म्हणजे आनंदी आणि शांत मन आहे ना हेच यश आणि समाधानाचं मूळ आहे। पण मनुष्याला हे कळतं का बरं? तो या क्षणिक पैशाच्या मागे लागतो, क्षणिक आनंदाच्या मागे लागतो। मग शांत मन तुमचं होईल का बरं? आणि जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधीच समाधान मिळणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला जीवनामध्ये शांती हवी असेल तर तुम्हाला गुरुशिवाय शांती नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही। आयुष्यामध्ये तुम्हाला गुरु करावेच लागेल, ज्ञानाशिवाय मुक्ती नाहीच ना। म्हणजे सद्गुरुविण ज्ञान नाही, ज्ञानविण मोक्ष नाही, मोक्षाविण सुख नाही। म्हणे दासबोध। म्हणजे दासबोधामध्ये सर्व काही सांगितलेलं आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत गुरु आहे ना तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन घडत असतं। आणि मार्गदर्शन म्हणजे बघा भगवंतच आहे ना, गुरु म्हणजे भगवंतच आहे। म्हणून आपण आपल्या गुरुला शरण जायला हवं। पण असं होतं का बरं? कलियुगामध्ये आपण बघतो ना, बघा नवनवीन बंधू बाबा तयार झालेले आहेत। माणूस त्यांना सुद्धा गुरु मानून बघतो, पण ते पूर्णत्वात जातं का बरं? कधीच जात नाही। म्हणून योग्य चुकीचा विचार आहे ना तो मनुष्यानं योग्य वेळेस करायला हवा। समर्थांनी दासबोधामध्ये संपूर्ण वर्णन केलेलं आहे। विवेक बुद्धी जागवावी, अविवेक टाळावा, सत्य मार्ग धरावा हाची उपाय। म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही योग्य चुकीच्या गोष्टी आहेत त्या योग्य विचार करूनच करायला हव्या। म्हणजे घाईघाईनं निर्णय घेणं ते योग्य आहे का बरं? अजिबात नाही। म्हणून समर्थ रामदास स्वामींची शिकवण आहे ना, मनुष्याला योग्य वेळी आहे ना जर ती मनुष्याने अंगीकारली तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। बघा इथे बघा शिवाजी महाराजांचा, चापले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा हा प्रसंग आहे ना त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। म्हणजे बघा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्य उभं केलं आणि त्यांना वाटलं हे सर्व मी केलो असा थोडासा राजांना अभिमान मनाला वाटला। पण तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंना म्हणजेच समर्थ रामदासांना भेटायला जायचं ठरवलं। शिवाजी महाराजांनी सर्व राज्य स्वराज्य एका कागदावर लिहून रामदास स्वामींच्या पायाशी ठेवलं आणि म्हणाले हे सर्व तुमचंच आहे, मी फक्त सेवक आहे। रामदास स्वामी हसले आणि म्हणाले जर हे माझं आहे ना तर तू माझा सेवक म्हणून हे राज्य चालव। अशा प्रकारे त्यांनी पुन्हा राज्य शिवाजी महाराजांकडे दिलं। पण एक महत्त्वाची शिकवण दिली,
बघा, लक्षात ठेवा, सत्ता आणि यश आलं तरी अहंकार कधीच बाळगू नये. आपण जे काही करतो ना, ती देवाची कृपा आहे, आपल्या गुरूंची कृपा आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. खरा राजा तोच असतो ना, जो स्वतःला सेवक समजतो. आणि छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या जीवनामध्ये कधी अहंकार केला नाही. पूर्ण जनतेला एका छताखाली ठेवलं. आणि आजसुद्धा बघा, इतिहास सांगतो, माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा नाही, कधी होणार नाही. म्हणजे आपल्याला आजसुद्धा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या तोंडामध्ये नाव येतं ना, तेव्हा हे 10 हत्तींचं बळ आपल्या पूर्ण शरीरामध्ये येतं. म्हणजेच शिवाजी महाराज म्हणजे काय बरं? पराक्रम अधिक नम्रता म्हणजे शिवाजी महाराज. आणि रामदास स्वामी म्हणजे मार्गदर्शन अधिक अध्यात्म. म्हणजे ही सांगड आहे ना, भगवंताची ही सांगड तुम्हाला जर आठवली ना, तर तुमच्या जीवनामध्ये दुर्बुद्धी निघून गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये फक्त सद्बुद्धी राहील. म्हणून आपण म्हणतो ना की मी भक्तिमार्गामध्ये आहे, तरी माझ्या जीवनामध्ये वाईट गोष्टी का बरं घडतात? पण आपण मित्र तपासले का बरं? जेव्हा आपण आपले मित्र तपासू ना, तेव्हा सर्व गोष्टींची तुला उत्तरं मिळतील. समर्थांनी सांगितलेलं आहे, देहबुद्धी विसरावी, गुरुचरणी राहावे, अहंकार टाकावा, तेथेची सुख. म्हणजे काय बरं? म्हणजे अहंकार सोडून गुरुच्या मार्गाने चाललो तरच खरं सुख मिळेल. मोठेपणा पदाचा नसतो, तर तो नम्रतेतच असतो ना. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, कितीही श्रीमंती आली, कितीही तुम्ही मोठे झालात, तरी नम्रपणा आयुष्यातून कधीच कमी करू नका. जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये नम्रपणा आहे ना, तोपर्यंत भगवंत आहे ना, तुमची कधीही साथ सोडणार नाही. पण जेव्हा तुमच्या आयुष्यातील नम्रपणा जाईल, तर भगवंत तुमची साथ सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नम्रपणा आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये असायलाच हवा. बघा, आपल्या जीवनामध्ये आहे ना, बघा, नम्रपणा का हवा? आणि आपल्या जीवनामध्ये जर नम्रपणा असेल, देवाकडे आपण प्रार्थना करत राहिलो, तर आपल्याला काय फायदा होतो ना. बघा, असं काय करू की देवाकडे प्रार्थना करताच देवाने त्या प्रार्थनेचं उत्तर लगेच दिलं पाहिजे? काय केल्यानं परमेश्वर तुम्हाला तात्काळ रिस्पॉन्ड करेल किंवा उत्तर देईल, ते करणं फारच दीर्घ प्रक्रिया आहे. आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कदाचित तो तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर ताबडतोब सुद्धा देईल. म्हणजे एका लहानसं उदाहरण पहा. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी फार महत्त्वाचं जरी असलं ना, तरी त्याचा संबंध आहे ना तुमच्या प्रश्नाची आहे. म्हणून शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायची फार आवड होती. परंतु सुरक्षा कारणामुळे ते जाऊ शकत नव्हते. तरी देखील आपल्या बऱ्याच साथीदारांना घेऊन ते तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला जायचे. तेवढ्यामध्ये मुघलांना शिवाजी महाराज नेमक्या माणसासह तुकाराम महाराजांच्या कीर्तनात गेले आहेत हे नक्कीच कळालं. त्यांनी बरेचसे सैनिक पाठवून शिवाजी महाराजांना कैद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुकाराम महाराजांनी एक कीर्तन गायलं. त्यात त्यांनी परमेश्वराला तू चमत्कार करून दाखव, तुझ्या अस्तित्व आज दाखवले पाहिजे, अशी मनापासून प्रार्थना केली. आणि परिणामी हा असा झाला की मुघल सैन्याला सर्व लोक शिवाजीसारखे दिसू लागले. अगदी एकमेकांना देखील ते शिवाजी महाराजांसारखे पाहू लागले. मग पकडायचं कोणाला हेच त्यांना कळेना. आणि तेवढ्यात शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य साथीदार गुपचूप तुकाराम महाराज आमचे कीर्तन आटोपून निघाले. ही कथा आहे ना, बघा, सर्वांना माहीत आहे. म्हणजे याचं तात्पर्य काय आहे बरं? प्रार्थना आहे ना, तत्काळ ऐकायला परमेश्वर तयार झाला. यासाठी तुकाराम महाराजांनी कित्येक वर्ष त्यांची भक्ती आणि उपासना केली. आणि मग तुकाराम महाराजांनी केलेली विनंती परमेश्वर कधीही टाळू शकत नसे. तुमची प्रत्येक प्रार्थना परमेश्वरानं तात्काळ ऐकावी अशी तुमची इच्छा असेल ना,
तर तुकाराम महाराजांचं उदाहरण लक्षात ठेवा आणि त्यांच्यासारखी योग्यता प्राप्त करा. मग तुम्ही बोलता क्षणी तो परमेश्वर तुमची इच्छा पूर्ण करेल. परंतु अशी अवस्था आहे ना, ती प्राप्त झाल्यावर तुम्हाला इच्छाच असणार नाही. भौतिक वस्तूतील आसक्ती आहे ना, ती पूर्ण संपून गेलेली असेल आणि तुम्ही काही मागणारच नाही. परमेश्वर भक्तीची किमया आहे ना, तो माणूस पूर्णपणे बदलून जातो. म्हणजे क्रिया पाळटती तत्काळ भुरे संशयाचे मूळ एकसरा. अर्थात तुमच्या सर्व क्रियाचं पालटून जातील ना आणि तुम्ही पूर्णपणे बदलून जाईल. तुम्हाला सतत काहीतरी मागायचं आहे. तुमची प्रार्थना ईश्वर मी ऐकायची आहे किंवा ऐकली पाहिजे या इच्छा देखील संपून जातील. अशी अवस्था आहे ना, या आल्यावर तो तुमची प्रार्थना तात्काळ ऐकू लागेल. पण आपण तशी भक्ती करतो का बरं? तशी भक्ती करायची असेल ना, तर मनुष्याचं मन पवित्र व्हायला लागेल आणि जेव्हा मन पवित्र होईल ना, तर भगवंताने तुमचं ऐकावं. ही वेळ यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून आपण आहे ना, रोज भक्ती करा. आपल्या आयुष्यामध्ये रोज नामस्मरण करा. 2 वेळची उपासना करा. ही वेळ यायला जास्त दिवस लागणार नाहीत. समर्थांनी सांगितलेलं आहे, जशी आपली भक्ती असेल ना, तसे आपले कर्मसुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपली कर्मगती आहे ना, परमेश्वर आपल्या किती जवळ येईल किंवा किती लांब राहील यावर आपले कर्मसुद्धा ठरत असतात. जसे आपले कर्म ठरतील ना, तसे आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. बघा, आपण कर्म नक्की असतात कसे? आपण जसे कर्म करतो ना, तसं आपल्या जीवनामध्ये रूपांतर होत असतं. बघा, एका राजाला 4 राण्या होत्या. पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमाने बघतच राहायचा. दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा. तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो कायम बरोबर घेऊन फिरायचा. पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही. राजा म्हातारा झाला. तो मरणसन्न अवस्थेमध्ये असताना त्यानं पहिल्या राणीला बोलावलं आणि म्हणाला, मी तुला एवढं प्रेम दिलं, तू माझ्याबरोबर येशील का बरं? राणी म्हणाली, नाही, मी तुम्हाला इथे सोडून देणार आहे. बघा, राजाला फार दुःख झालं. मग त्यानं दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला. राणी म्हणाली, मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन, त्यापुढे मी कदापि येणार नाही. राजाला अपार दुःख झालं. त्यानं आशेनं तिसऱ्या राणीला विचारलं, तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही बरं? बघा, अशा पद्धतीनं त्या राजानं 3ही राण्यांना विचारलं. तिसरी म्हणाली, मी येणार नाही. तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या एकाबरोबर लग्न करील, दुसऱ्या एकाबरोबर मी जोडीदार निवडेल. आता मात्र राजाच्या दुःखाला पारावारा राहिला नाही. तो विचार करू लागला, मी या राण्यांवर माझं पूर्ण जीवन घालवलं, त्या कधीही माझ्या नव्हत्या. माझं जीवन व्यर्थ घालवलं. फुकट वेळ, पैसा, आयुष्य पूर्ण खर्च झालं. तेवढ्यात राजाची चौथी राणी तिथे आली, जिच्याकडं राजानं आहे ना कधीच लक्ष दिलं नव्हतं. तिच्याकडे अंगावर दागिने नव्हते, तिला अंगावर कपडे देखील नव्हते, की मूठभर मांस नव्हतं. ती म्हणाली, तुम्ही जाळ तिकडे मी येईल. स्वर्गात असो की नरकात असो, कोणत्याही प्रकारचा जन्म असला ना, तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हाला वचन आहे. राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला. विचार करू लागला, जिला मी प्रेम सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, प्रत्येक वेळेला तिच्या जीवनामध्ये मी दुःख निर्माण केलं, कधीच तिला प्रेमाचा शब्द बोलला नाही, पण पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी मी केली नाही, ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे. राजाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्यानं मोठ्या समाधानानं आपला प्राण त्याग केला. कोण होता तो राजा? कोण होत्या त्या 3 राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतकं प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला? बघा, त्या उलट ती चौथी राणी
जिच्याकडं राजानं कधीही लक्ष दिलं नाही, पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला? तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून आपणच स्वतः आहोत. आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर, ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो. बघा, तुम्ही विचार करत आहात, तुम्ही गोष्ट सांगत आहात का आपला जीवनक्रम? बघा, आपली ही गोष्ट नसून हे आपला जीवनक्रम आहे. आणि दुसरी राणी आहे ना, ती स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते. ती म्हणजे आपले मुले, नातेवाईक, मित्र आणि समाज, परिवार. आणि तिसरी राणी म्हणजे जी आपल्याला सोडून दुसऱ्यांकडे जाते, ती म्हणजे धन पैसा. तो क्षणिकच आहे ना, म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आहे ना, लगेच दुसऱ्याचा होतो. आता सर्वात दुर्लक्षित म्हणजे चौथी राणी म्हणजे पुण्य, कर्म, माणुसकी, धर्म, जे आपण सद्भावाने, निस्वार्थपणे आणि विना अहंकारानं करावं. पण ते न करता आपण जिच्याकडे बघण्यास आपण अजिबात वेळ देत नसतो, तरी पण ती जन्मोजन्मी आपल्याबरोबरच येत असते ना. या सर्वांचं तात्पर्य काय आहे बरं? आपण आयुष्यामध्ये कुणीही कुणासाठी कितीही काही करा, पण आयुष्याचा शेवट आहे ना, तो आपल्याला एकट्यालाच करावा लागणार आहे. आयुष्याचा प्रवास आहे ना, आपल्याबरोबर कोणीही नसणार आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. म्हणजे थोडक्यामध्ये वाईट कर्म करू नका. आणि जर तुम्ही वाईट कर्म केलात ना, तर आयुष्याचा फेरा तुम्हाला फेडावाच लागणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल, मग आम्ही आता कर्म करावे तरी कसे? आमच्या जीवनामध्ये कर्म नक्की चांगले करावे तरी कसे? तुम्हीच सांगा. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, देव कधीच नशीब लिहत नसतो. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार आहेत ना, आपला व्यवहार आहे, आपली कर्मच आपले नशीब लिहित असतात. म्हणजे नीती जर योग्य असेल ना, तर नशीब कधीच वाईट नसतो. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे. म्हणजे दुःख भोगणारी व्यक्ती असेल, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आहे ना, आयुष्यात पुढे जाऊन कधीच सुखी होत नाही. माणुसकी आहे ना, ती मनामध्ये असते, परिस्थितीमध्ये नाही. म्हणजे परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यूपत्र नाही. तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्तीसोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुलं करतं ना. म्हणूनच जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळतो, पण आयुष्यामध्ये राहिलेल्या काही गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक माणसाला फेडाव्या लागतात. म्हणजे जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर कुणीही कुणाची वाट बघत नाही. जे पाहिजे ते मिळवून घ्यायचं, ते थांबायचं, ही कदाचित सफळ माणसाची निशाणी असेल. पण जे मिळालं ते हसत मुखानं स्वीकारून जगणं ही सुखी माणसाची निशाणीच आहे ना. म्हणून ईश्वर जेव्हा देतो ना, तेव्हा चांगलंच देतो, आणि देत नाही तेव्हा अधिक चांगलं मिळण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो ना, तेव्हा तो सर्वात उत्तम आणि सर्वोत्तम फळ देतो. हे चरण फक्त मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकतात. आचरण परमात्म्यापर्यंत घेऊन जातं ना. पण मनुष्याला मात्र क्षणिक सुखाची ओढ लागलेली आहे. त्याला आहे ना, खूप दिवसाने आलेलं सुख आहे ना, त्याला आवडत नाही. त्याला रोज सुख हवं असतं. पण ज्याच्या जीवनामध्ये रोज सुख येतं ना, ते क्षणिक सुख असतं, ते बाह्य रंगाचं सुख असतं. आणि खूप दिवसातून आलेलं सुख आहे ना, ते आपल्या जीवनापर्यंत पूर्णत्वास नेतो, आपल्या आयुष्यभर टिकणारं असतं. म्हणून जीवनामध्ये कितीतरी कोणाच्या बघा, आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपल्या जीवनामध्ये दुःख का येतं बरं? दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख पाहून आपल्यामध्ये जीवनामध्ये दुःख येतं. पण एक गोष्ट नक्की ठरवा की दुसरा कितीही आपल्याला सुख दाखवत असेल, दुसरा कितीही आपल्याला आनंदी वाटत असेल ना, पण तो आनंदी कधीच नव्हता.
तो आपल्याला चिडवण्यासाठी तो दाखवतो. हे ज्याला आपल्याला लक्षात आलं ना, त्या क्षणी आपण सुखी होऊन जाऊ. म्हणून दुःखी होऊ नका, चिंता करू नका. एक दिवस तुमचा आहे. तुमच्यासाठी भगवंताने ठेवलेली शिदोरी तुम्हालाच मिळणार आहे. घाई करून थांबा, तो दिवस तुमच्यासाठी तयार झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.